बस गाडी. नाही नाही साहेब, मी जाईन चालत. मी तुला घरी सोडवण्यासाठी बस म्हणत नाहीये. मी तुला लिफ्ट द्या एवढी तुझी लायकी सुद्धा नाही. मला बोलायचं तू अशी बस पटकन. हे बघा मॅडम. हा गाडीत का बसलाय? बाहेर बस. कसली डील चालली माझ्या बायको सोबत? काय विचारतोय मी? ते पैसे डबल करून देतो मी त्यांना. हे असले खेळ आम्ही खूप खेळलोय. माझ्याशी राजकारण करायचं नाही. राजकारण तिथपर्यंत काही गोटे घेऊन आलेलं नाही मी. ती बायको आहे माझी आणि त्यात आमदार आहे. तिच्याकडे जर वाकडे नजरेने जर बघितलंच ना तर तुला कुठल्या कुठं पोचतील तुला सुद्धा कळणार नाही. तुझ्या आजूबाजूची माणसं शोधत राहतील तुझं नक्की काय झालं. हो साहेब, काय बोलतोय तुम्ही? मी का त्यांच्याकडे असं बघेन? अहो, गावातले सगळे मला देव माणूस म्हणतात. किती पैशाचं डील झालंय आणि कसं ते सांग. तुझी फालतू बडबड ऐकायला मला वेळ नाही. ते ठरलं नाही अजून. तुला एकदा सांगितलेलं कळतं का रे? मी राजकारणात काय आज आहे का? किती पर्सेंट देणार आहे ते तुला ते सांग. 4. मी तुला 10 देतो. 10. फक्त ती जे काय करते ते मला कळलं पाहिजे. साहेब, तुमचं काम झालंच म्हणून समजा. मॅडम एक बोलू? बोला. हल्ली तुम्ही खूपच इमोशनल होताय. म्हणजे असं कधी तुम्हाला इमोशनल होताना पाहिलं नाहीये. संपत इमोशन्स प्रत्येक माणसात असतात, पण ही राजकारणातली इमेज माणसाला त्याचे इमोशन्स बाहेरच काढू देत नाही. खरंय मॅडम. मी इमोशनल होते, पण धूर्त कधीच नव्हते आणि क्रूरता अजिबातच नव्हते. पण या राजकारणात आल्यानंतर या सगळ्याची बाधा कधी झाली कळलीच नाही. हा सगळ्यात चिखल आहे. मग मी तरी कशी स्वच्छ राहू या चिखलात? पण मॅडम तुम्हाला तर राजकारणात यायचं नव्हतं ना? हो, यायचं नव्हतं, पण आता राजकारणातून बाहेर जायचं नाहीये. कारण जोपर्यंत मी आमदाराच्या खुर्चीवर आहे तोपर्यंत माझा नवरा माझ्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. पण एकदा का मी या आमदाराच्या खुर्चीवरून खाली उतरले तर तो माझं काय करेल काहीच सांगता येत नाही. पण साहेब, अहो मी खूप साधा माणूस आहे. आमदार मॅडमनी मला काही केलं तर? तू त्याची काळजी करू नको. तुला फुल प्रोटेक्शन मी देतो. तू जे काही तिला पैसे देणार ते मला आणून दे. हरकत नाही. पण साहेब, मला एक गोष्ट कळत नाही. म्हणजे मी पैसे त्यांना दिले काय आणि तुम्हाला दिले काय? शेवटी तुमच्या घरातच येणार आहेत ना, प्रचारासाठीच वापरणार आहात तुम्ही. हो, माझ्या प्रचारासाठी. या वेळेला मला तिला आमदार होऊन नाही द्यायचं. मी पुन्हा एकदा आमदार झाल्याशिवाय शांत बसणार नाही. त्यासाठी किती पैसा ओतावा लागला तरी चालेल, पण आता माघार नाही. पण मॅडम म्हणून त्या डॉक्टरवर विश्वास ठेवणे गरजेचं आहे का? मला तो अजिबात विश्वासू वाटत नाहीये. मला तरी कुठे वाटतोय, पण या राजकारणाच्या पटावर एक एक मोहरा पुढे करावाच लागतो. त्याने आपल्याला जिंकून दिलं तर तो आपला, आणि जर का त्याने आपल्याशी दगाबाजी केली तर तो कायमचा खपला. पण हा मोहरा शातीर आहे. हा मला पुन्हा माझ्या आमदारकीच्या खुर्चीवर नक्की बसवून देणार. तुम्ही बघा, ह्या टर्मलाही पुन्हा इथली आमदार फक्त एकच व्यक्ती होणार, आणि ती म्हणजे आमदार देवयानी गायकवाड.
डॉक्टर ही एवढ्या रातचं असं लपून छपून कुठून आले असतील? मंगले, बघितला का तुझा जावई कसा चोरासारखा रातच्या घरात घुसतोय? तुला सांगते नक्की काहीतरी गडबड आहे बघ. आता तू मला सांग, एवढ्या रातचं त्याच काय बाहेर काम असेल बरं? अगं नक्की काहीतरी लपवण्यासारखं असणार आहे, म्हणून तर एवढ्या रातचा आलाय त्यो. मंगले, तुला गॅरंटीने सांगते बघ, ह्या डॉक्टरला ना लय मोठं गबाड मिळालं असणार हाय, आणि ते त्यांनी इथं वाड्यात कुठंतरी लपवलं असणार आहे. अहो अक्का, असं काय नाहीये. तसं जर काय असतं ना डिंपल मला बोलली असती, पण मी तिला विचारलं ना तर ती म्हणाली असं काय नाहीये. अगं मंगले, अगं तू किती भोळी आहेस. विचारलं कुणाला तर त्या डिम्पीला. अगं तुझी ती डिम्पी त्या डॉक्टरला सामील नसेल कशाहून? मी सांगते ना, ती दोघं मिळून हे समज करतात. तुझी डिम्पी बी त्या डॉक्टरला मिळाली, तिला घातलं घेऊन डबऱ्यात तिला. अहो अक्का, अक्का जरा हळू बोला की हो. समजा गावाला जागा करून सांगायचा विचार आहे का तुमचा? काय चाललंय ग तुमचं दोघींचं? बाईच माणसाला नीट शांतपणाने झोपून द्यायचं नाही, नुसतं खसूर 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 खसूर. कशाच्या एवढ्या गप्पा चालल्यात ग? झोपाय की गप. आत्या अहो गप्पा नाही, ती कोणत्या अक्कांना हातरून टाकून देत होती. राहू दे, झोपू दे तिला खालीच. नाहीतरी तिला कुठं रातची झोप असती, दिवसभर काम सोडून झोपाच काढत असते ती. हे आहे लागले की तरी आईची उचकी, सगळ्या झोपत माझ्या खोबरं केलं. आता जर का आवाज काढला ना तर दोघींना हातून सकाळ बाहेर फेकून देईल. झोपा गप. वय आत्या, झोपतो. त्या मुडद्याकडे आहेच घपाड. एवढ्या सगळ्यांचं मुडद पाडल्यात त्यांनी, त्या पैशासाठीच पाडल्यात की. सगळ्यांचं लुटून घेतलं असेल त्यांनी पैसे. त्याला कधी जायचं नाही, त्याला पचायचं नाही कधी. त्याला किड पडत्याल त्याला लवकर. त्याला भरली रागात किती, त्याच्या पालखीचा निघाला धूर त्याच्या लवकर. तुझ्या शब्दावर अख्खं गाव उभं राहतं. पतसंस्था हाताशी आहे तुझ्या. तू एकमेव असा व्यक्ती आहेस जो पुन्हा आमच्या आमदारकीचं स्वप्न पूर्ण करू शकतोस. माझा काय फायदा? तू पुन्हा जेलमध्ये जाण्यापासून वाचशील आणि पोलीस नेहमीच तुझ्यापासून दूर राहतील. हाच तुझा फायदा. डॉक्टर डॉक्टर कधी आलात तुम्ही? काय झालं? कसला विचार करताय एवढा? काय नाही, असंच. तुम्ही त्या आमदार बाईला पैसे द्यायला गेले होते ना, मग काय झालं तिकडं? जे काय झालंय ते आपल्या बाजूने झालंय आणि चांगलं झालं असं समज. म्हणजे त्या आमदार बाईला तुम्ही पैसे दिले ना, का तिच्या आणखी काय मागणी आहे ती? नाही, काय मागण्या नाहीये तिच्या. ती पूर्णपणे माझ्या मुठीत आली असं समज डिंपल. आता काय बोलताय? नक्की काय केलं तुम्ही असं? डिंपल, हे बघ, डिंपल, हे सगळं ऐकत असताना तुझ्या चेहऱ्यावर आनंद पाहिजे. 12 का वाजलेत? आपली सगळी कामं सोपी होणार आहेत आता. ह्या सोप्यामध्ये कधी काय अवघड होईल ना हे तुम्हाला बी कळायचं नाही. अहो ती राजकारणी बाई आहे, आणि या राजकारणी माणसांना प्रत्येक वेळेस राजकारण करत असतात. जोपर्यंत तिचा फायदा होतोय तोपर्यंत काम करून घेईल, नंतर कधी आपल्याला जेलमध्ये टाकल नाही तुम्हाला बी कळायचं नाही. धंद्याला लावेल तुम्हाला ती. एवढं मूर्ख वाटतो का मी तुला? एवढा आंधळा विश्वास ठेवून असं वाटतं? तुझं ज्ञान देऊन झालं असेल तर झोपू का तुम्ही? मी कशाला ज्ञान देऊ? मी तुमच्या चांगल्यासाठीच सांगत होते. आणि हे बघा डॉक्टर, आता आपलं लगीन झालंय. आत्ता पतूर बऱ्याच बायकांना फसवलं, त्यांना मारून टाकलं. पण ह्या आमदार बाईच्या बाबतीत तसं काय करू नका. तीच तुम्हाला कधी मारून टाकल नाही तुम्हाला बी कळायचं नाही. झालं तुझं सुरू परत.
ठीक आहे, नाही बोलत काही मी, पण लोकांचे डबल पैसा करून द्यायचंय ना हे विसरू नका. आहे माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात आहे. तू माझी खरी बायको असल्यासारखं वागू नको. झोप आता. गुड नाईट. तुम्हाला काही चांगलं सांगायचं का नाही मी? करा तुम्हाला जे काय करायचंय ते. खूप बरं वाटतंय बघ बाजा. लय दिवसानंतर हे मोकळा आभाळ चांदण बघतोय. या मोकळ्या हव्यात झोपलोय. लय बरं वाटतंय. मला तर वाटलं होतं की मी सुटणारच नाही. माझं पुढचं आयुष्य सगळं तिथंच, त्या जेलमध्ये, त्या 4 भिंतीतच मरणार मी. ए बाकडा, अरे काय बोलतोयस तू? असला विचार विमानात आणू नकोस. लगा तुझा एवढा जिगरी दोष असताना तुला त्या जेलमध्ये राहून देईल रे? असं मरू देईल नाब्या? तू नव्हतास का नाही गावात? अनगोड लागत नव्हतं लगा. मला असं चालतं कधी एकदा तू जेलमधून सुटतोयस आणि बाहेर येतोयस. नाब्या तुला सांगतोय, ह्या वक्ताला जर इन्स्पेक्टर जामकरनं तुला सोडलं नसतं का नाही, बजरंगा शपथ घेऊन सांगतोय बघ तुला, त्याच्या नावाची चिठ्ठी लिहून स्वतःच्या अंगावर राखेल ओतून पेटवून घेतला असतं मी एका बुकीत. ए तू येणार का? येणार का तू? हे बघ बाजा, परत अशी मरणाची भाषा माया पूर्ण नाही करायची. तुला जसं मला काय झालेलं आवडत नाही ना, तसं तुला काय झालेलं मला बघवणार नाही. एकच तर भाऊ आहे माझा जीवाला जीव देणार. तू नाही तर आम्ही मरणार. हे एवढ्या घाबरू नकोस. इतक्या लवकर ह्या जन्मात तरी मी तुला सोडून जाणार नाही, म्हणजे नाहीच जाणार. आणि जायचं बी नाही. म्हणजे ते तुम्ही मोर्चा घेऊन आला होता की नाही, तेव्हा ते जामकर साहेबांनी गोळी घातली. मला वाटलं तुलाच लागली गोळी. तुझंच काहीतरी झालं. काय सुचत नव्हतं बघ. भूक लागत नव्हती, ताण लागत नव्हती. जामकर साहेबांनी सांगितलं की तुला गोळी नाही लागली म्हणून. तेव्हा जीवात जीव आला. अरे पण नाम्या, ती इन्स्पेक्टर जामकर आहे का नाही, ती खरंच येडं आहे डोक्यानं. अरे त्यानं खरं खरं एका माणसाला गोळी घातली. खरं खरं. हा ना. हा, जामकर साहेबांच्या नादी नाही लागायचं. त्यांच्यापासून लांब राहायचं. हा, गावातल्या प्रत्येक माणसाला वाटत होतं की तू लवकरात लवकर सुटून बाहेर यावास. हा ना. पैसे आहेत ना त्यांचे तुझ्याकडे. ती पैसे परत करण्याची योजना जी काय का नाही, त्याला लवकरात लवकर सुरुवात कर. नाहीतर तो इन्स्पेक्टर जामकर परत इथे यायचा, तुला उचलायचा आणि जेलमध्ये टाकायचा. नाही नाही बाबा, परत नाही जायचं जेलमध्ये. मी उद्याच त्या समजांचे पैसे देऊन टाकतो. आणि डॉक्टर आणि कांगणी बाबांचा आशीर्वाद आहे म्हणजे झालं. त्यांच्यावर विश्वास आहे माझा. डॉक्टर खरंच देव माणूस आहे. अरे त्यांनी सोडवलं तुला. पण कसं आहे ना, कधी कधी देवा पुढं नशिबा पुढं त्यांचं बी काय चालत नाही र. म्हणून म्हणलं आपण आपली काळजी घेतलेली कधी बी चांगली. बरं चल, मला ती उशीर झाला का नाही घरी जायला, रवीना माझ्या मेंदूचा खलबत्ता करून टाक. आणि तसं बी उद्या पाठ मला उसाला पाणी द्यायला जायचं. येऊ का? एकटा कुठे जातो मी? हो, राहू द्या. तुम्ही मला सोडायला यायचा आणि परत मला तुम्हाला सोडायला इथं यावं लागायचं. त्यापेक्षा मीच जातो. अरे बाजा, किती करशील माझ्यासाठी, किती करशील? ए बाजा, तू उद्या पतपेढी देशील का? लय काम आहे, थोडी मदत होईल. येशील? ह्यो काही प्रश्न आहे का? हा, 100% येतो. बर, आता येऊ का? हा. हा, मस्त गारगार वाटते.
अरे थांबा, किती काल करताय? एवढी गर्दी? अरे ते जेल मधून सुटून आलास ना तू, म्हणून ती खुश आहे ती. हा? पैसे डबल करायला घेऊन आली ती या. हा ही त्यांचे पैसे. हे तुम्ही रांगेत या. रांगेत. कमलाकर तू दे 50,000. कमलाकर ना आम्ही आपल्याला कधीच फसवणार नाही म्हणून कंगनी बाबाच्या आशीर्वादाने ते सुटणारच. नाहीतर काय, खूप चांगला माणूस आहे हा. नामानाची माझी डॉक्टरांची ओळख करून दिलती, म्हणून तो मला आज चांगले दिवस आले. नाहीतर भिकेल लागलो होतो. डॉक्टरांच्या मुळे आज मला सर्व काही चांगलं झालं. अहो डॉक्टर तर आपल्यासाठी देव माणूस आहेत आणि त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार? याच्या हातात इतक्या अंगठ्या आहेत, तरीही याला पैसे पाचपट करायचेत. काय करायचे त्याला इतके पैसे? ते मला तरी काय माहित साहेब. तुम्हाला कधी काय माहिती? माहिती काढा. चल पुढचे तुम्ही पुढे. नमस्कार नामा शेठ. अरे फुलचंद शेठ. अहो मी कुठला शेठ? तुम्ही शेठ. बोला काय सेवा करू? हे माझे 5 लाख रुपये डबल करण्यासाठी. करूया की. तू सुटलाच बघून खूप बरं वाटलं. काळजी करायची नाही. डॉक्टर आणि कंगनी बाबा आपल्या पाठीशी. खरंय तुमचं, त्यांच्यामुळेच तर सुटलंय. चला, डबल झालेले पैसे घ्यायला नंतर येतो. या की. कामाला लागा. हो सर. यांचा व्यवहार सुद्धा लवकरच करावा लागेल. त्या आमदार बाईला खुश करण्यासाठी पैसे द्यावेच लागतील. एकदा का ती खुश झाली की मग तो इन्स्पेक्टर जामकरच काय, त्याचा बापही मला हात लावू शकणार नाही. डॉक्टर, हो डॉक्टर. फुलचंद शेठ तुम्ही या ना, या बसा. अचानक तुम्ही इथे? डॉक्टर, मी तुमचे आभार मानायला आलोय. तुम्हाला तर ठाऊकच आहे, मी रस्त्यावर आलो होतो. माझ्याकडे एकही पैसा शिल्लक नव्हता. अगदी जीव द्यायची वेळ आली होती, पण तुम्ही मला यातून बाहेर काढलं. तुमच्या आशीर्वादामुळे मी पुन्हा श्रीमंत झालो. माझे दिवस बदलले. खरंच तुम्ही देव माणूस आहात. हो, मी कोण तुम्हाला श्रीमंत करणारा? यात तुमची मेहनत आणि कंगणी बाबांचा आशीर्वाद. मी फक्त निमित्त मात्र. पण मला दिसतंय तुम्ही एवढंच थांबणार नाहीये. खूप श्रीमंत होणार आहात. खरंच डॉक्टर? अहो खरंच दिसतंय असं समोर. मी कशाला खोटं बोलू? तुम्ही असं पैशांच्या राशीत खेळणार आहात. इतके पैसे येणार आहेत तुमच्याकडे. पैसे मोजून मोजून तुम्ही थकाल. इतके पैसे येणार आहेत. पण मला एका गोष्टीची भीती वाटते. कसली भीती डॉक्टर? म्हणजे तुम्ही एवढे कष्टाने पैसे कमवताय, एवढी भरभराट होतीये तुमची, त्याला कोणाची वाईट नजर लागू नये. नाही नाही, अशी कोणाची नजर लागेल नाही. तुम्ही काहीतरी उपाय करा डॉक्टर. मला आता हे पुन्हा गमवायचं नाहीये. मला यातून बाहेर काढा डॉक्टर. तुम्ही काहीतरी उपाय करा. फुलचंद शेठ, जिथे संकट असतात तिथे उपाय सुद्धा असतो. यावरही एक उपाय आहे. तुम्ही सांगा डॉक्टर, मी सगळे उपाय करायला तयार आहे. हो, एक मिनिट. कंगणी बाबा, काय करावं लागेल? बर, जशी तुमची आज्ञा.
एक पूजा करावी लागेल. त्या पूजेबद्दल तुम्हाला आणि मला आपल्या दोघांनाच माहिती असेल. तिसऱ्या कोणाला कळता कामा नये. नाही नाही, कुणालाच कळणार नाही. तुम्ही सांगा कधी पूजा करायची. अहो आजचा शुभ मुहूर्त आहे. आजच करून टाकू. लागा तयारीला तुम्ही. चालेल डॉक्टर.